जी आपण गुढीपाडवा का साजरा करतो, आपण गुढी का उभारतो? बाळा, गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू धर्माची नवीन वर्षाची सुरुवात. या दिवसापासून आपला हिंदू महिना वर्ष सुरू होते. या दिवसापासून चैत्र महिन्याची सुरुवात असते आणि म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करीत असतो. या दिवशी सडा, सारवण, रांगोळ्या, घरातली साफसफाई करून घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. तर या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली म्हणून या दिवसाला महत्व आहे. गुढी ही विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. म्हणून या दिवशी आपण रेशीम वस्त्र, झेंडूची फुलं, आंब्याचे डहाळे, लिंबाचे डहाळे, साखरेची गाठी याची माळा करून नवीन वस्त्र नेसवून घालतो आणि साजरी करतो, तिची पूजा करतो. म्हणून या दिवसाला महत्व आहे. तसेच ह्याचं आयुर्वेदिक महत्व सुद्धा आहे बरं का बाळा. ह्याच्यामध्ये जी कडुनिंबाचा आपण वापर करतो तो का करतो, कारण की कडुनिंब हे आपल्या आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण असं औषध आहे. कडुनिंबाचा जो उपयोग केला जातो, कडुनिंब जो आपण प्रसाद बनवतो गुढीपाडव्याला, त्याच्यामध्ये कडुनिंब, गूळ, मीठ, जिरे, धणे, सैंधव या सगळ्याचा उपयोग करून आपण एक प्रसाद बनवला जातो जो षडरसात्मक असतो. वसंत ऋतूमध्ये हा आपला सण येतो आणि ह्या काळामध्ये शरीरामध्ये कफ दोष खूप प्रमाणामध्ये वाढलेला असतो. हा वाढलेला कफ दोष वेगवेगळे आजार आपल्याला निर्माण करत असतो आणि म्हणूनच या सणाच्या दिवशीपासून आपण कडुनिंबाचा प्रसाद सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेला हा कफ कमी होतो आणि पुढे वर्षभर आपलं आरोग्य चांगले ठेवायला आपल्याला मदत करत असतो. तसेच ही झेंडूची जी फुलं आहेत ती सुद्धा फक्त सुगंध देणारी किंवा शोभा करण्यासारखी नाहीये, तर त्याच्यामुळे सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होत असते. आणि म्हणूनच गुढीपाडवा हा सण फक्त परंपरा म्हणून नाही, तर परंपरा आणि आपलं आरोग्य दोन्हींचा एक सुंदर असा मेळ आहे आणि त्यासाठीच आपण हा सण साजरा करत असतो. कळलं ना तुला?